प्रतिकूल परिस्थितीवर मात करत फुलवली फळबाग, अश्विनी झेंडे यांची प्रेरणादायी यशोगाथा. पुणे सासवड रोडवरील झेंडेवाडी परिसरात पाण्याचं दुर्भिक्ष असतानाही अनेक शेतकरी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत पेरू, अंजीर, चिकू आणि सीताफळाची शेती करत आहेत. याच परिसरातील प्रयोगशील शेतकरी अश्विनी झेंडे यांची प्रेरणादायी यशोगाथा टॉप न्यूज पुणेनं समोर आणली आहे. अत्यंत कष्टानं आणि जिद्दीनं फळबाग शेती करत त्यांनी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना महत्त्वपूर्ण संदेश दिलाय. कष्ट करा, मेहनत करा, त्याचं चीज नक्कीच होईल, पण आत्महत्येचा मार्ग स्वीकारू नका, असं भावनिक आवाहन अश्विनी झेंडे यांनी शेतकऱ्यांना केलंय. अशाच यशस्वी शेतकरी आणि उद्योजकांच्या प्रेरणादायी यशोगाथा टॉप न्यूज पुणे यापुढेही आपल्या समोर आणणार आहे. आपल्या परिसरातही असं कर्तृत्ववान व्यक्तिमत्व शेतकरी किंवा उद्योजक असतील तर आम्हाला नक्की कळवा. त्यांची यशोगाथाही आम्ही समाजासमोर आणू. असे हे सासवडचे शेतकरी आहे. तुमचं नाव सांगा. माझं नाव अश्विनी बाळासाहेब झेंडे. अश्विनी बाळासाहेब झेंडे या महिला आहेत. या भागामध्ये तसं पाण्याचा दुर्भिक्ष असताना देखील या पद्धतीची अशी टवटवीत फळं त्यांनी त्यांच्या शेतातून तयार केलेली आहे. तर शेतकऱ्यांना आपल्याला सांगू इच्छितो आम्ही, अशा पद्धतीचे जर कधी विविध प्रकारची फळं तुम्ही तुमच्या शेतात पिकवली आत्महत्या करण्याची वेळ येणार नाही. अतिशय चांगल्या पद्धतीने यांनी या ठिकाणी शेती केलेली आहे. काय सांगताय तुम्ही? आम्ही कमी शेतीमध्ये जास्त उत्पादन मिळू शकतोय. म्हणजे ज्यांना कमी शेती आहे ते सुद्धा चांगलं उत्पन्न मिळू शकतंय. कमी शेतीमध्ये कमी पाण्यामध्ये जास्त उत्पन्न घेऊ शकतोय. आम्ही फ्रूटच्या बागेमध्ये आम्ही खाली पालेभाज्या पण घेतोय. दोन पिकं घेतोय. पालेभाज्या, पालक, मेथी, कोथिंबीर, गवार, वांगी यासारखी आम्ही फळं घेतोय. शेतकऱ्यांना अशा पद्धतीने आता या ताईंकडून तुम्ही स्फूर्ती जर कधी घेतली आणि अशा पद्धतीने आधुनिक पद्धतीने शेती केली तुम्ही, तर तुम्हाला आत्महत्या करण्याची वेळ येणार नाही. शेतकरी पण सरकार पण तुमच्या पाठीशी आहे. वेगवेगळ्या स्कीम आहेत, त्या स्कीमचा वापर करून तुम्ही तुमच्या शेतामध्ये उत्पन्न घ्या आणि आत्महत्येपासून प्रवृत्त राहा, असे आम्ही टॉप न्यूज पुणेच्या वतीने एक आवाहन करतोय. शेती करा आणि स्वयंपूर्ण व्हा. या ठिकाणी बऱ्याचशा प्रमाणामध्ये अंजीर आणि पेरूचं पीक घेतलं जातं. या ठिकाणी आता आपण पाहतोय या एक महिला आहेत, शेतीचं अतिशय नॉलेज आहे. ते स्वतः शेतीमध्ये उतरून पीक घेत आहेत, छाटणी करतायत, औषधं पण फवारतायत. तर तुमच्याकडे हे जे वाण आहे त्या वाणाबद्दल काय सांगाल तुम्ही? हातात घ्या. हा आमच्याकडे पेरू आहे, रत्नदीप. हा आमच्याकडे रत्नदीप पेरू आहे. त्या पेरूची माहिती काय आहे? या पेरूची माहिती, आम्ही एक छोटस रोप लावलेलं. तर ते आता तिसऱ्या ते चौथ्या वर्षी आम्ही ह्याचं फळ घेतलेलं आहे चांगल्या प्रमाणात. साधारण मागणी कुठून कुठून असते, काय असते ह्याला मागणी? म्हणजे तशी भरपूर ठिकाणून आहे. मुंबईला ह्याचा म्हणजे चांगलं प्रॉफिट आहे. मुंबईमध्ये मागणी चांगली आहे. हो, मुंबईला चांगली मागणी आहे आणि आपल्या इतर ठिकाणी पण ह्याला चांगली मागणी आहे. हे पीक इतर शेतकऱ्यांनी घ्यावं हो असं तुम्ही का आग्रह कराल? त्यासाठी काय तुम्ही शेतकऱ्यांना संदेश देऊ शकाल? शेतकऱ्यांना आम्ही असं संदेश देऊ शकतोय की हे फ्रूट आहे, हे फळ आहे, हे खूप गोडीला चांगलं आहे म्हणजे, आणि बाजारात पण याला म्हणजे चांगली मागणी आहे. जर साधारण हे बाकीचं जे फळ आहे हे जर म्हणजे 500-1000 रुपये जर कॅरेट प्रमाणे जात असेल तर ह्याचं कॅरेट एक 2000-1500 रुपयाला जात आहे. त्यामुळं आम्ही शेतकऱ्यांना म्हणजे प्रत्येक शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की तुम्ही हे रत्नदीपचं फळ चांगल्या प्रमाणात म्हणजे पिकू शकताय. या पेरू ही जात जी आहे रत्नदीप नावाची आहे, तर या रत्नदीपची आपल्याला रोप कुठे मिळतील, कशा पद्धतीने? आपल्या इथंच नर्सरीमध्ये तुम्हाला मिळतील. हो, रोप ही अगोदर तयार करायला लागते. मग आपल्याला 1-1.5 महिन्याच्या अंतराने मिळतात. साधारण एक रोप किती रुपयाला मिळतं? एक रोप साधारण 100 ते 150 रुपयाला मिळतंय. हो. आणि ते लावल्यानंतर मग साधारण फळं येण्याचा कालावधी 2-2.5 वर्ष लागते त्याला, कमीत कमी 2 वर्ष तरी. अजून कोणती कोणती फळं तुमच्या शेतामध्ये आहेत त्याबद्दल सांगा. आमच्याकडे अजून अंजीर आहे. हा अंजीर आहे असा, ह्याला पण 1 ते 1.5 वर्षामध्ये ह्याचं फळ चालू होते अंजिराचं. ह्याचं पण चांगल्या पद्धतीने म्हणजे उत्पादन चांगलं आहे. साधारण एकरी किती क्विंटल माल निघतो याचा? अंजिराचा तरी साधारण म्हणजे एवढं नाही सांगू इच्छित म्हणजे, पण भरपूर प्रमाणात ह्याचं म्हणजे उत्पादन आहे अंजिराचं.
भरपूर म्हणजे एका एकर मध्ये 5 ते 6 लाख रुपये उत्पादन होऊ शकते आपल्याला एकरी. बरं, पाणी कसं लागतं, काय पाणी लागतं? म्हणजे ह्याला थोडं म्हणजे जास्त प्रमाणातच लागते पाणी. किती दिवसांनी पाणी सोडावं लागतं, काय? पाणी ह्याला हप्त्यातून एकदा तरी द्यायला लागते, म्हणजे 8 दिवसातून एकदा. तर मग ही पिकं घ्यावी असं शेतकऱ्यांना तुम्ही सांगू इच्छितो. हो. का सांगताय, त्याच्याबद्दल याच्यापासून नफ्याबद्दल उत्पन्न सांगा. चांगलं आहे. शेतकरी म्हणजे चांगल्या प्रमाणात उच्च होऊ शकतो याच्यामुळे. कारण हा सासवड भाग आपण बघतो तसं पाणी नाहीये या पाणी ठिकाणी. पाणी कमी आहे. आम्ही इकडे शेततळी वगैरे केलेली आहे ती. शासनाकडून काय मदत मिळालेली आहे? शासनाकडून काहीतरी 40% अनुदान मिळते शेततळ्याला. हो. अजून कोणती पिकं घेतली जातात? आम्ही अजून पपई घेतोय, सीताफळ घेतोय, परत चिक्कू घेतोय. बऱ्याचशा प्रमाणात म्हणजे फ्रूटच्याच आम्ही बागा उत्पन्न करतोय. या स्टॉल सोबतच तुम्ही फळांचा स्टॉल लावलेला आहे. हो. या स्टॉल सोबत तुम्ही आता जोडधंदा पण या ठिकाणी चालू केलेला करतोय. आम्ही चहा नाश्ता वगैरे पण देतोय. लोकांची सुविधा चांगली केलेली आहे या ठिकाणी तुम्ही. हा, चहा नाश्त्याचं पण आहे. नाश्ता म्हणजे तुम्हाला कोणाच्या इथं कामाला जायची गरज नाहीये. आम्ही मिसळ वगैरे पण बनवतो, घरगुती मिसळ, वडापाव वगैरे पण बनवतो, कांदा भजी वगैरे. टॉप न्यूज पुणेसाठी कैलास गायकवाड. अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड. संपर्क क्रमांक 8080 17 80 77. पुणे शहरात न्यूज रिपोर्टर नेमले आहेत. इच्छुकांनी वरील मोबाईल नंबरवर संपर्क साधावा. टॉप न्यूज पुणे.